माननीय उच्च न्यायालयाचा योगेश्वरी देवस्थानबाबत जो सध्या आदेश झालेला आहे तो आदेश हा एकतर्फा आदेश झालेला आहे. आम्ही त्या केसमध्ये प्रतिवादी आहोत, परंतु आम्हाला कसल्याही प्रकारे आदेश होण्यापूर्वी कोर्टाची नोटीस दिलेली गेली नव्हती. त्यामुळे आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला मिळालेली नाही. अशा परिस्थितीत आम्हाला संधी ती प्राप्त करून देण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये स्वतःहून हजर होत आहोत की आम्ही अफेक्टेड असल्यामुळे, अफेक्टेड म्हणजे बाधित झाले आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून हजर होत आहोत आणि त्याच्यामध्ये ही ऑर्डर जी आहे एकतर्फा झालेली आणि त्याच्यामध्ये काही विचार झालेला नाही, व्यवस्थितपणे बघितलं गेलेलं नाही. हे मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलं होतं, ज्या जजमेंटबद्दलचा वाद आता उपस्थित झाला आहे. तर हे जजमेंट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ही फायनल ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाचे पेपर्स कसल्याही प्रकारे माननीय हायकोर्टाच्या समोर आलेले नाहीत आणि त्याचा हा परिणाम आहे. म्हणून ही अशा प्रकारची थोडीशी संभ्रमात्मक आदेश झालेला आहे. म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये हजर होत आहोत आणि हजर होऊन आमचं काय म्हणणं आहे ते मांडत आहोत आणि त्याचबरोबर आवश्यक ते सर्व कागदपत्र आम्ही त्याच्यात लावित आहोत, दाखल करत आहोत. यावरून कोर्ट जो काही निर्णय देईल आमचा ऐकल्यानंतर, आज आम्हाला हा निर्णय मान्य नाही, मान्य असण्याचं काही कारण नाही, का तर आमचं गैरहजेरी झालेलं आहे. आता आम्हाला ज्यावेळेस त्यांनी देतील, आमचं म्हणणं ऐकतील, म्हणणं ऐकून दिल्यानंतर आम्हाला जी काय ऑर्डर असेल ती सीट सावरते. ओके.